स्त्री म्हणजेच मांगल्य, स्त्री म्हणजेच वात्सल्य, स्त्री म्हणजेच कर्तृत्व, स्त्री म्हणजेच मातृत्व. स्त्रियांना संधी मिळाली तर स्त्रिया काय करू शकतात हे जगानं वेळोवेळी पाहिलं. आपल्या आजूबाजूला अनेक अशा स्त्रिया आहेत ज्यांनी स्वतःच्या स्वबळावरती अनेक व्यवसाय सुरू केले आणि यात एक महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी स्वतःला संधी देणं. आणि हीच संधी रुपालीताईंनी स्वतःला दिली आहे. नमस्कार मंडळी, मी तनया न्यूज अनकटच्या महिला दिन विशेष भागात आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण आलो आहोत पुण्यातील अनन्या भाजीपोळी सेंटरला. चला तर मग रुपालीताईंनी सुरू केलेला हा छोटा बिझनेस जाणून घेऊया. त्यांचा प्रवास आपण न्यूज अनकटच्या माध्यमातून पाहूया. चला. आता आपल्यासोबत आहेत ज्यांनी हे भाजीपोळी सेंटर आकारास आणलंय, त्या रुपाली विवेक खैरेताई. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? माझा क्लास होता कर्वेनगरला, शिवण क्लास, भार्गवी लेडीज टेलर. आणि तिथं पोळी भाजी सेंटर बरीच होती, म्हणजे कर्वेनगरला विकर चौकात. तर ते बघून मला असं वाटलं आपलं एखादं असावं. तर मग केली आम्ही सुरुवात. एक छोटा गाळा घेतला, म्हणजे टपरीच होती, टपरी घेतली आणि चालू केलं. मी सकाळी 6ला उठून जायची टपरीमध्ये, भाज्या वगैरे करायचे, चपाती पण करायची. सुरुवातीला कोणी कामगार नव्हतं ठेवला, कोणी नाही, आम्ही दोघांनीच मॅनेज केलं, माझ्या मिस्टरांनी. सकाळी उठून मग भाज्या वगैरे करायचे, मग चपात्या बी करायचे. नंतर भांडी बिंडी घासून परत माझा 10 वाजता क्लास चालू व्हायचा, भार्गवी क्लासेस म्हणून शिवण क्लास. मग 10 वाजता क्लासमधनं येऊन परत 4 वाजता मी भाजी वगैरे करायचे. क्लास 8 पर्यंत चालू असायचा. पण एक मुलगी होती क्लासमध्ये, तिला सांगायचे की तू क्लास सांभाळ, मी तिथं मदत करून येते. मग परत तिथं मेसमध्ये जायचे, भाजी करायचे, चपाती करायचे, परत ते क्लास बंद करायला यायचे थोड्या वेळाने. मग क्लासमध्ये थोडं थांबून 8 वाजता बंद व्हायचा क्लास. परत मेसमध्ये जायचे, परत आमचं चालायचं 10-11 पर्यंत. मग 11 वाजता बंद केलं, घरी जायचो. मग असंच ते टपरीमध्ये केलं, 5-6 महिने केलं. नंतर मग असं वाटलं की म्हणजे लाईन चांगली बसायला लागली. मग आमचं दोघांचं मनुष्यबळ कमी पडत होतं. तर मग मी माझ्या भावाला म्हणलं, येतो का तू? मग तो आला मदतीला. त्याने पण सपोर्ट केला चांगला. नंतर तो पण भाज्या करायचा. सुरुवातीला आम्ही कुक वगैरे कोणी ठेवलं नव्हतं, का तर सुरुवातीला माहिती धंद्यात कधी यश मिळतं, कधी नाही मिळत. त्यामुळे आम्ही स्वतःच मॅनेज करायचो. भांडी घासण्यापासून आम्ही स्वतःच मॅनेज करायचो. मग नंतर भावाने पण, मग तो पण भाज्या बिज्या करायचा, सगळं करायचा. मग ह्या दोघांनी, म्हणजे दोघं हे मदतीला होते व्यवस्थित, म्हणजे हे दोघंच सांभाळायचे थोडक्यात. मला माझा क्लास पण असायचा ना. मग तसंच करत करत मग ते शेजारचा गाळा आपण घेतला. मग तो चालल्यानंतर त्याच्या समोर परत एक गाळा घेतला. मग आता कर्वेनगरला 2 गाळे आहेत सध्या. मग परत आता कोथरूडला घेतला. कोथरूडला आता 2-3 वर्ष झालं. कोथरूडला हा पार्सल आधी घेतला, मग डायनिंग चालू केलं. डायनिंगला आता ते स्वतःच खरेदी केलं, डायनिंग आणि हे पार्सल पण कोथरूडमध्ये. आणि मग आता 5वी शाखा आनंदनगरमध्ये चालू केली आहे, मोरे विद्यालयाच्या पाठीमागे. तर हे सगळं चालू करण्याच्या मागे तुमचा हेतू काय होता? म्हणजे आपल्याला बाबा हे साध्य करायचं आहे, तर मग तुमचा हेतू काय होता या मागचा? तर म्हणजे कसं, आता समाजात राहायचं म्हणजे सगळ्यांच्या बरोबरीने चाललं पाहिजे, मागे राहून उपयोग नाही ना. म्हणून हो, म्हणजे स्वतःला स्वावलंबी करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतला. बरोबर. मग हे सगळं चालू करण्यामागे एक आपल्याला सपोर्ट लागतो. म्हणजे आपल्याला काही करायचं असतं महिलांना किंवा मुलींना, तरी आपल्याला कुटुंबातून परमिशन घ्यावी लागते किंवा सपोर्ट असावा लागतो. तर तेव्हा तुम्हाला सपोर्ट कसा मिळाला? नाही, मला घरच्यांचा चांगला सपोर्ट होता. सासू सासऱ्यांचं कसलंच तुम्ही बंधन भावाचा नव्हतं. उल्लेख केला, तर भावाचाही सपोर्ट होता. हो, सगळ्यांचा सपोर्ट होता.
भावाचा पण होता, म्हणजे हे पुढं नेण्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट केला. तसं घरच्यांचा बी, सासू सासऱ्यांचा बी सपोर्ट होता. म्हणजे असं महिला बाहेर पडली तर हेच करून गेलं पाहिजे, बाहेर जाताना तेच करून गेलं पाहिजे, असं काही त्यांचं नव्हतं. तुमची कामं जावा तुम्ही, आमचं बघतो. म्हणजे असं त्यांचं असं कधी बंधन नव्हतं की तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे असं. मग तुम्ही घरातलं सगळं सांभाळून हे सगळं कसं काय मॅनेज केलं? म्हणजे घरचं पण सांभाळायचं आणि हे सगळं पण सांभाळायचं. हा, तेच सांगते ना, सासूबाईंचा पूर्ण सपोर्ट होता. म्हणजे म्हणजे जेणेकरून काही राहिलं तरी जा मी बघते. त्यामुळे मला तर जेव्हाही तुम्ही सुरुवात केलात तेव्हा पहिली शाखा तुम्ही कर्वेनगरमध्ये ओपन केला. मग त्यातून तुम्हाला पुढे आपण सुरू करायला पाहिजे असं केव्हा वाटलं? म्हणजे नंतर तुमच्या आता 5 शाखा झाल्यात. हा, बरोबर. तेच सांगते ना, म्हणजे असं आता सुरुवातीला आम्ही दोघांनी चालू केलं, मिस्टरांनी मी. नंतर भाऊ आला, मग तो पण त्याचा पण सपोर्ट भारी मिळाला, जेणेकरून त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो. कारण हे एकट्याला तर शक्य नसतं, सपोर्टची गरज असते. म्हणजे तो आल्यामुळं मग अजून थोडस मनुष्यबळ पण मिळालं आणि जेणेकरून पुढे पण जाता आलं. आता आपण जेव्हा एखादा बिझनेस चालू करतो तेव्हा आपल्याला आर्थिक गरज असते, तर ते तेव्हा तुम्ही सगळं कसं मॅनेज केलं? म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करणं वगैरे. हा, इन्व्हेस्टमेंट माझ्या क्लासमध्ये म्हणजे मला चांगला सपोर्ट मिळाला क्लासमध्ये. माझा मी साईड बाय क्लास चालूच ठेवलेला, का तर हा नवीन बिझनेस आहे, ह्याच्यातनं काय मिळतंय नाही मिळतंय, पण माझा क्लास चालूच होता. क्लासमध्ये ज्या मुली होत्या त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला, जेणेकरून मी मेसमध्ये गेले तरी क्लास पूर्णपणे त्यांनी सांभाळला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कामासाठी बायका हव्या असतात, तर आता कठीण झालंय की कामासाठी बायका मिळणं. तर तेव्हा तुम्ही आणि आता म्हणजे सगळं कसं मॅनेज? असं काही नाही, कधी कामगारांना आम्ही कधी कामगार समजत नाही. नमस्कार ताई, नाव काय तुम्हाला? सविता राठोड. आणि मग इथे कधीपासून काम करते? मी इथे 1.5 वर्ष झाले. मी 15 वर्षापासून चपात्याच करते. मला चपात्या करायलाच आवडतो. तर ताई तुम्ही इथे कधीपासून काम करताय? मी 1.5 वर्ष झाले इथे मेसमध्ये काम करते. परत दुसरीकडे करायची मी 15 वर्ष झालं माझी काम, चपात्याचं काम करते मी. मग चपातीचं काम करते. मला असं 4 तास काम केलं तरी मला 500 रुपये असं मिळून जातं. म्हणजे मुलांचा खर्च तरी निदान भागून जातं माझं. असं मी चपातीचंच काम करते. मग इथलं तुमचं नियोजन कसं आहे? म्हणजे किती वाजता सकाळी येतात? सकाळी मी 11 वाजता येते, 3 वाजेपर्यंत जाते. आणि मग त्यावेळी किती चपात्या होतात? ते वेळेपर्यंत माझे 400 चपात्या, 500 चपात्या होतात. 400 चपात्या होतात. आता तुम्ही स्वतः कमवताय, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक भारी फिलिंग असते की आपण स्वतः कमवायला लागतो तेव्हा, की आम्ही कमवतो थोडं आपलं घर चालवण्यासाठी, की आपल्याला काय गोष्टी कमी पडलेल्या कमी नाही पडावं, मुलांना एक कुठली गोष्टीचं कमी नाही पडावं म्हणून आपण काम करतो. शिक्षणाला की मला 2 मुली 1 मुले, मला खर्च जास्त आहे तशी शाळेचा खर्च वगैरे, त्याच्यामुळं फीसाठी वगैरे काम करते. तर आपण जिथं काम करतो तिथं आपल्याला आनंद मिळणं गरजेचं असतं. मग हा कामातून तुम्हाला आनंद मिळतो? आनंद मिळतोय आम्हाला या कामात. तर खूप चांगले ताई आम्हाला सांभाळून घेतात, छान काम. आणि मग तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा आहे? घरच्यांचं, मुलांना, माझ्या मिस्टर मुलांना सांभाळतात, ते नाईट ड्युटीवरून आले मुलं सांभाळतात, मी चपातल्या इथे करते. तुमच्या घरच्यांचा सपोर्ट सपोर्ट आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे काम करू शकते त्याच्यामुळे. कामगारांना कामगार समजलं की तो टिकणं अवघड होऊन जातं. काय एक घरातला मेंबर आहे म्हणून असंच त्यांच्याकडून म्हणजे कधी वेळ आले तर त्यांना बोलायचं, पण कधी व्यवस्थित पण बोलायचं. का तर कामगार हा कामगार कधीच समजायचं नाही. घरात पण आपण एकमेकांशी बोलतो, कधी चांगलं बोलतो, कधी वाईट बोलतो, का तर ते कामानुसार असतं. बरोबर का नाही? कामाचा लोड आला की आपण चिडतो, पण काम नसलं तर व्यवस्थित पण असतं. मग तसं त्यांना पण घरातल्यासारखंच वागणूक द्यायची. काम असेल तर हेच करून दम देऊनच सांगायचं की करायलाच पाहिजे. आणि कधी मग मोकळीक पण सोडायची. कंटाळा आलाय तर घ्या सुट्ट्या, घ्या, करा आराम, असं पण करायचं. आता तुमच्या म्हणजे आपल्या पुणे हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं. बरोबर. आणि पुण्यात बऱ्याच अशा मेस आहेत, कारण शिक्षणासाठी जी मुलं येतात त्यांना जेवणाची सोय नसते. तर तुमची जी मेस आहे त्यात वेगळेपणा काय आहे? कारण बरेच मेस आहेत, तर त्यात तुमचं वेगळेपण आम्ही मेन म्हणजे सांगू का, घरगुती मसाले यूज करतो, घरचा मसाला यूज करतो. त्याने चव जरा चांगली लागते. म्हणजे बाहेरची खाण्याची पद्धत वेगळी, पोरांना हे घरी बनवल्यासारखं वाटतं, म्हणजे त्यांच्या आईने दिलंय असं वाटतं थोडक्यात, जेणेकरून ती कंटाळत नाहीत खायला. घरचं
जेवण म्हणलं की माणूस कंटाळत नाही. आणि बाहेर कसं सोडा वगैरे मिक्स असतो, तसं आपण जे आहे ते नॅचरल. नॅचरल. हा मग हे तुम्ही वेगळे पण टिकवून ठेवलंय, हा, कारण हा. बऱ्याच हा, हा, मेसमध्ये ते बरोबर. सगळं वापरतात. सोडा वगैरे मिक्स असतो, मग लगेच पोट भरतं, म्हणजे पण त्याचा उपयोग नसतो. हा. ते थोडस तात्पुरतं असतं. तुम्हाला जर कंटिन्यूच करायचं असेल तर नॅचरल जेवण दिलं तर ते कवरही चालू शकतं. बरोबर का नाही? हा मग तुमचं आता हे सगळं नॅचरल आहे, म्हणजे याच्यात नॅचरल काही मिक्स भेसळ काय नाही. बेसन वगैरे काय. मग आता हे सगळं तुम्ही उभं केलंय, तर हम्म. हा एवढा मोठा डॉलर आहे, तर तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? म्हणजे तुम्हाला पुढे अजून शाखा वाढवायच्या आहेत? हो, आम्ही खरं सांगायचं झालं तर आमचे सगळे घरातलेच रिलेटिव्ह आहेत. माझे 2 भाऊ आहेत, 2 भावजे आहेत, दीर आहेत, जाव आहेत, आणि ही सगळी स्वतः आपापले सांभाळतात. म्हणजे एक दुकान प्रत्येकाच्या ताब्यात आहे, त्यांचं ते मॅनेज करतात असे. म्हणजे घरच्यांना पण पुढं घेऊन चाललं पाहिजे. मग आता हे सगळं चालू असताना तुम्हाला जे सामान लागतं ते तुम्ही कुठून आणता? मार्केट यार्डवरून. मार्केट आहे, म्हणजे तुम्हाला तिथे हे सगळं जरा होलसेल. रिजनेबल, हा होलसेल मध्ये. आता हे सगळं तुम्ही उभं केलंय, हा बरोबर. तर ह्या सगळ्यासाठी नीट व्यवस्थापन असणं गरजेचं हा आहे, बरोबर. नियोजन असणं गरजेचं हा. आहे. तर इथलं सगळं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? म्हणजे कधी सकाळी येता, तुमचं सगळं हा routine बरोबर. काय? हा हा मी सकाळी 6 वाजता उठते. मला 6:45 पर्यंत खाली यावं लागतं. मग आतमध्ये महाराज आलेले असतात. महाराज भाज्या वगैरे करत असतात. कटिंग वगैरे रात्रीच महाराज भाज्यांची म्हणजे केली. तुमचे महाराज म्हणजे आचारी. आचारी. हा, हा. ओके, हा. चपातीला पण ताई आलेल्या असतात, त्या त्यांचं काम चालू करतात आल्या. म्हणजे असं काही नाही की ते आमची वाट बघत बसतात, त्यांचं ते चालू करतात. त्यांना म्हणजे माहिती तुम्ही 7 सगळं आधी वाजता. सांगून ठेवलेलं असतं. हा हा त्यांना माहिती 7 वाजता कस्टमर चालू होतं. म्हणजे 6:45 खाली आले की आमचं 7ला काउंटर चालू होतं. मग डब्यावाले चालू होतात सकाळची. ते दिवसभर चालूच असतं कंटिन्यू, म्हणजे बंद नसतं. 7 ते रात्री 11 पर्यंत कंटिन्यू चालूच असतं. मग आता तुम्हाला इथे स्टाफ किती आहे तुमचा? म्हणजे आता स्टाफ आमच्याकडे 8-9 लेडीज आहेत. 8-9 लेडीज आहेत, आणि आतमध्ये कामगार सगळे महाराज वगैरे सगळे धरून 7-8 आहेत. म्हणजे 20 जणांचा स्टाफ आहे. म्हणजे असा प्रत्येक शाखेमध्ये स्टाफ आहे का? हा म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये वेगवेगळा स्टाफ आहे. हा 8-8. हा मग त्यांना तुम्ही रोजगार निर्मिती देता बरोबर. किंवा करता, तर मग तुम्ही ते सगळं मॅनेज कसं करता? म्हणजे त्यांना पण आम्ही शक्यतो म्हणजे चपातीला ज्या लेडीज आहेत त्यांना रोजची रोजच देतो. कारण जेणेकरून महिलांचे प्रॉब्लेम असतात, घरात खर्च असतो, काय असतो, मग त्यांना रोजची रोजच रोज दिला जातो, जेणेकरून त्यांना पण अडचण नको त्या उद्देशाने. मग आता बऱ्याच ठिकाणी 30 भाजी असते हा, किंवा हा. काय, मग तुमच्या इथे वेगळे पण म्हणजे इथे पदार्थ आता काय? आमच्याकडं 25-30 भाज्या असतात, त्यामुळे व्हरायटीज भरपूर असतात कस्टमरला. आज हे खाल्लं तर उद्या ते खाऊ शकतात. हा, तेच. म्हणजे असे ऑप्शन भरपूर असतात, त्यामुळे मुलं पण कंटाळत नाहीत. उलट म्हणजे त्यांना वेगळं काहीतरी खायला मिळतं रोज. थालीपीठ खाण्यामध्ये वगैरे हा थालपीठ, आलू परोठा, पालक परोठा, मेथी परोठा, सगळं. पुरणपोळी वगैरे सगळंच मिळतं. तर आता आपल्या सोबत आहेत ज्यांनी ह्या व्यवसायात 16 वर्षापासून काम केलंय, अशा एक आजी आहेत. त्यांना आपण त्यांच्या भावना विचारूयात. नमस्कार आजी, नाव काय तुमचं? माझं नाव ताईरा. आणि आता तुमचं वय काय? वय माझी 40. अच्छा, तर मग तुम्ही कधीपासून ह्या व्यवसायात काम करताय? 16 वर्ष झालं हेच काम करते. मग आता इथे नक्की काय काम करता? पुन्हा इथे नक्की तुमचं काम काय आहे? आता भाकरी करते. 200-250-300 भाकरी, 400-500 पोळ्या लावते. मी सकाळी कधी 7:30 येते, कधी 8ला येऊन 3:30ला, 4ला असं जाते घरी, आणि 5ला येते. रात्री 11:30 तर काम, 12 तर काम करते. मग घरचं सगळं तुम्ही मॅनेज कसं करता? मी सगळं घर सांभाळते, लेकरं सांभाळते. हा. आणि लग्न केले काम करून. हा. मुलीचं? मुलीच केले, 2 मुलाचे केले. हा. आणि सगळं बाहेरचे एकच लावून खाऊन लगीन केले. कामाला 20 वर्ष झालं. वा वा. हा. मग आता हे काम करताना तुम्हाला आनंद मिळतो? आनंद मिळतोय, काम केले तरीच पैसा मिळतो, आनंद मिळतोय आपल्याला. बरोबर, पैसा मिळाला तर आनंद. हा आनंद, नाही मिळलं तर उपास राहते. मग आता घरी किती वाजता जातो? घरी आता 3:30-4ला जाते.
पुन्हा मग पुन्हा 4ला येते, 5ला, 11, 12ला घरी जाते. आणि 200 घरी 250 जाऊन जेवण वगैरे कधी करता? जेवण अर्धा तास जेवण आणि कामाला निघून यायचं. हा. थोडा भात खायचं, एक पोळी खायची, निघून यायचं. पुन्हा आणि रात्री 12ला जेवण करायचं, 1ला झोपायचं आणि 3:30ला उठायचं. पुन्हा 3:30ला सकाळी. हा, सकाळी उठायचं, धुणं भांडे आंघोळ बिंघोळ करत आणि यायचं 7ला कामाला. आणि 2 वाजता 3 वाजता काम करायचं, घरी जायचं. मग इथलं सगळं वातावरण कसं आहे? तिथं सगळं छान आहे. काही हा. कमी पडलं तर देतील 1000, 2000, 10,000, 20,000 आणि कमी काम करून फेडायचं, कष्ट करून. आणि पुन्हा आणि कमी पडलं तर आणि देते. स्वतः सगळं उभं केलं हा. तर काही महिला आहेत ज्यांना प्रयत्न करायचा आहे, स्वतःच्या पायावर हा. उभं राहायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की ह्या पद्धतीनं तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता, किंवा काय द्याल संदेश? हो, बरोबर आहे ना. म्हणजे कसं आहे, महिलांनी पुढे गेलंच पाहिजे. जरी महिलांचं बरेच प्रॉब्लेम असतात, पती दारू पित असतो, हे होत असतं, ते होत असतं, पण ती महिलांनी रडत बसून उपयोग नाही. महिलांनी असं डोक्यात हे केलं पाहिजे, फिट्ट केलं पाहिजे की आपण काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून हा तर जे पितात ते तर सुधारणारे नाहीयेत, पण आपल्यालाच काहीतरी करण्याची गरज आहे. त्यांनी त्या उद्देशाने बाहेर पडून काहीतरी म्हणजे कुठंतरी जॉब केला पाहिजे किंवा स्वतःच काहीतरी केलं पाहिजे, अस्तित्व असं काहीतरी केलंच पाहिजे. नमस्कार ताई. नमस्कार. नाव काय तुमचं? इंद्रा सत्यावर लागला. आणि वय काय आहे सध्या? माझं 46. मग आता तुम्ही कधीपासून काम करताय इथे? मी गेले 15-16 वर्ष झाली चपातीचं काम करते, पण ताईकडे आता 2 वर्ष झालं आहे. दोघं पण खूप लहान आहेत, माझ्यापेक्षा लहानच आहेत. हा. खूप चांगलं स्वभाव, मी खूप ऍक्टिव्ह आहे, हुशार आहे आणि कधी सिन्सिअर आहे. म्हणजे कधीही कोणाला असं पटकन तोडून टाकून बोलत नाही किंवा कधी कुणाचा रागराग करत नाही. त्यांना राग जरी आला तरी ते शांत राहतात आणि कधी कुणाला बोलत नाही. आणि खूप चांगलं, म्हणून तुम्हाला इथे काम करायला पण- खूप आवडतं, आनंद वाटतो. हा, त्या मग रागाला गेलं तरी आनंद वाटतो. मग इथे सकाळी कधी येतात तुम्ही काम करण्यासाठी? 8, 8:30 आणि मग किती वाजेपर्यंत असतं? असं कधी 12-1 वाजेपर्यंत. एखादी बाई नसली तर मग ऍडजस्ट करतो. कधी जास्त लागले तर पोळ्या कमी जास्त. मी रोजचे 200च करते, सकाळी 200, संध्याकाळी 150. पण जर लागले एखाद्या वेळेस तर मग मदत करते. मग फक्त आता तुमचं हे चपात्या करण्याचं काम. एवढंच काम करते. आता तुम्ही स्वतः रोजगार म्हणजे मला स्वतः हे पैसे कमवतात तुम्ही, तर ती फिलिंग काय आहे? तुम्ही स्वतः कमवायला भारी वाटतंय? खूप भारी वाटतं आणि भविष्यात कधी वेळ आली तर मी माझ्या घरी पण सांगेन आणि हे सांगेन की मला पण स्वतःचाच बिझनेस करायचा. पण सरकारने ना जास्त करून ह्याच्याकडे लक्ष द्यावं की खाद्यपदार्थावरच निर्णय जास्त वाढवा लागले. मग लोकांनी घेणाऱ्याला पण त्रास होतो आणि करणाऱ्याला पण त्रास होतो. तर त्याच्यासाठी त्यांनी ना जे अन्नधान्य आहे ना, अन्न पुरवठा आहे ना, त्याचं नियंत्रण त्यांनी आणलं पाहिजे. की तेलाचे भाव, गव्हाचे भाव, ज्वारीची भाकरी, हे सगळे भाव असे वाढवलेत की देणाऱ्याला पुढच्या पण वाटतं की तो गरीब आहे, पण त्याला कसे द्यायचे आपण. मग त्या देणाऱ्याला पण अवघड जातं, खाणाऱ्याला पण अवघड. आणि इथं कसं हे अन्नदान क्षेत्र आहे, कधी कुणाला काही असं हे करत नाही. द्यायचं झालं सगळ्यांना म्हणून देतात. मग इथे सगळं हे नॅचरल पद्धतीने आहे. हा, काही नाही, भेसळ काहीच नाही. साधं म्हणजे आपण तुम्ही जरी आता सहज जरी गेले तर चारी बघून येऊ, सहजासहजी करायचं, खायचं तुमच्या समोर होतं. मग इथे आता दररोज किती पदार्थ बनतात आणि काय काय असतं? तिथे लिहिलेले आहेत बघा भाज्या, 22-23 भाज्या असतात कंपल्सरी. मग त्यातल्या समजा काहीतरी 1-2-4 कमी जास्त होत असतील, पण सगळ्या भाज्या व्यवस्थित असतात. सगळं चांगलं जेवण. तुम्ही आता मी कधी डबा नाही दिला मिस्टरांना तर इथं देतात. अरे वा. मग तुम्ही घरचं आणि हे सगळं कसं मॅनेज करता? सकाळी आवरून येते, डबा करून किती वाजता उठता? 5:30-6ला होते. जेवण खूप छान आहे, एकदा टेस्टच करून बघा. तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून तुम्हाला पण शुभेच्छा, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या सगळ्यांना एवढ्याला येऊन तुम्ही खूप वेळचं थांबले म्हणून नमस्कार. थँक्यू.
ताई, तुम्ही हे जे सगळं उभं केलंय त्यातून अनेक महिलांना रोजगार मिळतोय हो. आणि त्यातून अनेक महिला प्रेरणा घेतात. हा, हा. म्हणजेच रोजगारामुळे त्यांना वाटतंय की आपणही असं काहीतरी करायला बरोबर पाहिजे आहे. हा. आणि त्यामुळेच त्यांनाही प्रेरणा मिळते. हा, हा. तर ह्या सगळ्या तुमच्या कार्याला सलाम, कारण एकटीने हे सगळं हा, करणं हा. अशक्य आहे. आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस न्यूज अनकट कडून शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.